जालन्यात सय्यद अहमद शेर सवार रहमतुल्लाह अलैह यांच्या 747वा उर्स शरीफ 3 दिवसीय भव्य धार्मिक आणि सामाजिक महोत्सवाचा प्रारंभ। जालन्यातील ऐतिहासिक सय्यद अहमद शेर सवार रहमतुल्लाह अलैह दरगाह राजाबाग सवार येथे 7 जानेवारी 2025 पासून 747व्या उर्स शरीफच्या भव्य उत्सवाला सुरुवात होणार आहे। 3 दिवस चालणाऱ्या या धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमात देशभरातून हजारो भक्तगण सहभागी होतील। उर्सच्या निमित्ताने जालना जिल्हाधिकाऱ्यांनी 8 जानेवारी रोजी जालना जिल्ह्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे। याविषयी दरगाह शरीफचे मुतवल्ली सय्यद जमील मौलाना यांनी माहिती दिली की उर्स दरम्यान आयोजित सुन्नी संमेलन, नाथख्वानी, दस्तारबंदी आणि ऐतिहासिक तबरुकाद्वारे मय मुबारक व गिलाफे काबा जियारत या कार्यक्रमांनी या महोत्सवाला विशेषत्व प्राप्त होणार आहे। हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक ठरलेल्या या महोत्सवातून जालना जिल्ह्याची गंगा जमनी तहजीब अधोरेखित होईल। दरगाहचे मुतवल्ली सय्यद जमील मौलाना यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व धार्मिक कार्यक्रम शरई नियमानुसार होतील। या उर्सला हिंदू मुसलमान सह विविध जाती धर्माचे लोक श्रद्धेने उपस्थित राहत असतात। देशभरातील इस्लामिक विद्वान व राज्याच्या वेगवेगळ्या भागातील श्रद्धाळू यामध्ये सहभागी होतात। 7 जानेवारी मंगळवार रोजी सकाळी 10 वाजता जिक्र खत्म ख्वाजागान सिलसिला चिश्तिया, दुपारी 2 वाजता कुराण खाणी, संध्याकाळी मजारा शरीफची संदलपोशी व लंगरे गरीब नवाज, रात्री 9 वाजता प्रसिद्ध नाथख्वा अहमद रजा नूरी यांच्या नात सादरीकरणासह नात मैफिलचे आयोजन। दिनांक 8 जानेवारी 2025 बुधवार रोजी संध्याकाळी सुन्नी संमेलन व दस्तारबंदी यांचे अध्यक्षपद हजरत मौलाना सय्यद मोईन मियाँ अशरफी अल जिलानी मुंबई, तर प्रमुख पाहुणे मौलाना सय्यद नूरी रजा अकादमी मुंबई, सय्यद साबिर अली रजवी अहमदनगर, हाजी तौफिक रजवी नायगाव नांदेड आणि इतर प्रख्यात विद्वान यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे। तसेच 1000 हाफिजे कुराण यांना कुराण भेट देण्यात येणार आहे। मय मुबारक व गिलाफे काबा जियारत पुरुषांसाठी 9 जानेवारी 2025 गुरुवार रोजी होईल। समारोप प्रसंगी विशेष फातिहा खानी व दुआ होईल। दरम्यान दरगाह परिसरात भरलेल्या मेळ्यात विविध स्टॉल व इस्लामिक साहित्यांच्या संबंधित पुस्तकांची प्रदर्शनी श्रद्धाळूंचे आकर्षण ठरणार आहे। पवित्र पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या 1500व्या जयंतीनिमित्त या प्रसंगी मोईन अल मुशरक सय्यद मोईन मियाँ अशरफी आणि कायदे मिल्लत अलहाज सय्यद नूरी यांच्या हस्ते मदरसे आणि शाळांच्या प्रमुखांना पवित्र कुराणचे 1000 पवित्र श्लोक सादर करतील। त्यासाठी रसूलनगर येथील मान्यवरांनी त्याची व्यवस्था केली आहे। तरी या ऐतिहासिक उर्स शरीफच्या सर्व आयोजनांमध्ये सर्व जाती धर्माच्या भाविकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन दरगाह शरीफचे मुतवल्ली सय्यद जमील मौलाना यांनी केले आहे।